हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आज समईसाठी किंवा दिव्यासाठी जी बॉर्डर रांगोळी असते ती बघणार आहोत. मला जी डिझाईन हवी आहे त्याची मी प्रिंटआउट काढून आणली आहे आणि त्याच्यावरती एक OHP शीट ठेवून त्याला मास्किंग टेपने व्यवस्थित सिक्युअर करून घेतले आहे. इथे मी 100 मायक्रॉन्सची OHP शीट वापरली आहे. त्यानंतर आपल्याला ग्लूचं मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 50% ग्लू आणि 50% वॉटर असा रेशो घेतला आहे. ग्लू आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे एक मिल्की कन्सिस्टन्सी तयार होते. त्यानंतर मी इथे फक्त 3 कलर्स यूज केलेले आहेत. एक पर्पल आहे आणि 2 ग्रीनचे शेड्स आहेत. आपली डिझाईन ही थोडीशी नाजूक आहे, इंट्रिकेट आहे, त्यामुळे इथे मी 00 साईजचा राऊंड ब्रश यूज केला आहे ग्लू अप्लाय करण्यासाठी. पहिल्यांदा आपण सगळे फ्लावर करून घेणार आहोत. तर ब्रशच्या सहाय्याने एक फ्लावरवरती ग्लू अप्लाय करायचा आहे आणि त्यावरती रांगोळी घालून घ्यायची आहे. मी इथे अगोदर सगळे फ्लावर्सला ग्लू लावून त्याच्यावरती रांगोळी टाकून घेतली आहे. आपण त्यानंतर त्याच्यावरती एक पेपर ठेवून त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ह्या ज्या डिझाईनच्या प्रिंटआउट आहेत त्या कशा काढायच्या. तर मी काय करते, मी Pinterestवरून मला ज्या डिझाईन हव्या आहेत त्या मी डाउनलोड करून घेते. त्या JPG फॉर्मॅटमध्ये असतात, इमेजच्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर तुम्ही त्या इमेजेस MS वर्डमध्ये जाऊन इम्पोर्ट करायच्या आहेत आणि तिथे तुम्ही मग तुम्हाला हव्या असतील त्या A4 साईजवरती तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्या डिझाईनची ती साईज तुम्ही तिथे लहान मोठी करू शकता आणि ते फाईल सेव्ह करून घ्यायची आणि मग त्याचे प्रिंटआउट आणायचे. तर असंही करू शकता किंवा मी डिरेक्टली माझ्या लॅपटॉपवरती पेपर ठेवून मी डिझाईन तिथे ट्रेस करते. तर ही पण एक दुसरी पद्धत आहे. एक तर प्रिंटआउट आणा किंवा तुम्ही डिझाईन पण ट्रेस करू शकता. तर मी लॅपटॉपवरती घरच्या घरी कशी डिझाईन ट्रेस करते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवेन. तर इथे बघू शकता तुम्ही आपला फर्स्ट लेअर फुलांचा झालेला आहे. त्यानंतर मी लीव्हचा फर्स्ट लेअर करते आहे. तर याच्यासाठी मी 2 शेड्स वापरले आहेत, एक डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन. अशा प्रकारे आपला लीव्हचा पूर्ण फर्स्ट लेअर कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक कमीत कमी 1 ते 1.5 तास रांगोळी पूर्ण व्यवस्थित वाळू द्यायची आहे फर्स्ट लेअर आणि त्याच्यानंतर आपण सेकंड लेअर अप्लाय करणार आहोत. फर्स्ट लेअर आपला आता व्यवस्थित ड्राय झालेला आहे. सेकंड लेअरसाठी परत आपण जी आपण पहिली प्रोसेस केली होती ती सगळी प्रोसेस परत आपल्याला रिपीट करायची आहे. यानंतर आपण आता पानांचाही सेकंड लेअर करून घेणार आहोत.
2 लेयर्समुळे एकतर रांगोळीचा थिकनेस वाढतो आणि फर्स्ट लेयरमध्ये जे काही पॅचेस दिसतात आपल्याला ते सेकंड लेयरमध्ये पूर्णपणे हाईड होऊन जातात. त्यामुळे आपण कमीत कमी 2 लेयर्स तरी करायचे. तर इथे बघू शकता तुम्ही, आता आपला सेकंड लेयर पण एकदम कंप्लीट झाला आहे. तर काही काही ठिकाणी जिथे आजूबाजूला ग्लू लागतो आणि रांगोळीचे पार्टिकल चिटकतात, तर ते मी एका टूथपिकने व्यवस्थित काढून घेत आहे. तर बघा, आता आपली रांगोळी पूर्ण तयार आहे. त्यानंतर एक फ्लॅट ड्राय ब्रश घेऊन आपली रांगोळी आपण पूर्णपणे साफ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण सीझरच्या साहाय्याने जे एक्स्ट्रा OHB शीट आहे बॉर्डरची, ती आपण कट करून घेणार आहोत. कटिंग करताना एक लक्ष ठेवायचं की तुम्हाला सीझर फिरवायची नाही आहे. तर तुमच्या हातात जी लेफ्ट हँड साईडला जी तुमच्या हातात जी डिझाईन आहे रांगोळीची, ती तुम्हाला गोल गोल फिरवायची आहे. तर अशा प्रकारे कटिंग तुमची एकदम व्यवस्थित होते. यानंतर मी इथे फेविक्रिलचा 3D आउटलाइनर आहे ते वापरलं आहे. जे फ्लावर्स आहेत ते एकदमच प्लेन दिसत होते, त्यामुळे मी इथे एक व्हाईट डॉट दिला आहे त्याच्यामध्ये. तर बघा, त्याच्यामुळे फ्लावरचा लूक थोडासा चेंज झाला आहे आणि ते छान दिसत आहे. जनरली आपल्याकडे आपण 2 समया वापरतो. तर मी अजून एक सेम तशीच डिझाईन तयार करून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ती. बघा, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. एकदम सोपी अशी डिझाईन आहे आणि दिसायला अतिशय सुंदर दिसते.
तर अशाच नवीन-नवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा.